झी 24 तास, एक पाऊल पुढे। राज्यामध्ये पीक विमा चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येतोय। हंगाम संपताना विमा बळजबरीनं बँका काढत असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये। त्यामुळे पीक विमा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी की कंपन्यांच्या फायद्यासाठी हाच प्रश्न नाशिक जिल्ह्यात विचारला जातोय। दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील हे शेतकरी देना बँकेच्या समोर आंदोलन करतायत। गेल्या 4 दिवसांपासून त्यांनी ही बँक बंद केली आहे, कारण बँकेनं खात्यातून परस्पर पीक विम्याची रक्कम वळती केली आहे। काहींची 15,000 तर काहींचे तब्बल 1.5 लाख रुपये कर्जाच्या खात्यातून काढून घेतल्यानं शेतकरी संतप्त झालेत। विशेष म्हणजे या विम्याची 6 महिन्यांची मुदत येत्या 15 डिसेंबरला संपते। त्यामुळे द्राक्षाला हवं असलेलं पीक संरक्षण तर मिळत नाहीच, मात्र अवघ्या 1.5 महिन्यांसाठी 9,000 रुपये हेक्टरी कापले जात आहेत। जी बँक ऑफ महाराष्ट्र लीडिंग बँक आहे त्यांनी पण ऐच्छिक विमा घेतलेला आहे, तर यांनी परस्पर अकाउंट मधून काढून शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय केला। त्याच प्रकारे सरकारचा पण हा शेतकऱ्यांना अन्याय आहे। सरकारने या पीक विम्याच्या बाबतीत फेरविचार करावा। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा GR सरकारने काढलेला आहे आणि फक्त विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी फक्त हा विमा लागू केलेला आहे। तरी सरकारने याची त्वरित दखल घेऊन बागायतदार संघाशी संपर्क साधून याचं फेरनियोजन केलं पाहिजे, तरच शेतकरी हा विमा काढतील। माझ्यावाला समजा 25 एकर बाग आहे, पैसे गेले किती सांगा। म्हणून ही तळमळ आहे आम्हाला। सरकारचा जरी नियम आहे ना, येईन आम्हाला स्वतःत घ्यायला पाहिजे। सगळ्या बँकेत हा एक साहेब म्हणतो का तुमच्या आम्ही त्या बँकेनं कापला नाही, त्यांच्यावर हे करू म्हणतो, म्हणजे केस करू। सरकारनं यावर्षी हवामानावर आधारित पीक विमा लागू केला असला तरी यात भरपाईचे नियम पिकाप्रमाणे बदलण्याची गरज आहे। सामूहिक भरपाईऐवजी वैयक्तिक भरपाई कशी देता येईल याकडेही कृषी विभागानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँका कपात करत नसताना देना बँकेनं केलेली ही कपात विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी तर नाही ना, अशी शंका येते। बँकेचे व्यवस्थापक मात्र हे नियमानुसारच असल्याचं म्हणत आपले हात झटकतायत। माझं नुकसानाला माझा मी जबाबदार आहे, अशा पद्धतीने त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल। या बाबतीत मी SLBC लेवलला बोललेलो आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला बोललेलो आहे, कलेक्टर लेवलला बोलणं झालेलं आहे, त्यामुळे मामलेदार लेवलला बोलणं झालेलं आहे की हे कुठली बँका घेत नसतील तर त्याचं शेतकऱ्याचं वैयक्तिक करून वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी घेतले नसेल। सरकारच्या अनेक पीक विमा योजना चांगल्या असल्या तरी त्याच्या नियोजनातील त्रुटींमुळे लाभार्थी नेहमीच भरपाईपासून वंचित राहतात। त्यामुळे या पीक विमा योजनांचं गेल्या दशकभरापासूनचं सोशल ऑडिट होण्याची गरज आहे, अन्यथा शेतकरी उपाशी आणि विमा कंपन्या तुपाशी राहण्याची शक्यता अधिक आहे। झी 24 ताससाठी योगेश करे, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।